ओके. सो काल जे बघितलं होतं त्याच्या पुढे आपल्याला कंटिन्यू करायचंय. काल आपण काय काय बघितलं होतं की आपण कॉंग्रंट आर्क्स बघितल्या होत्या. आता हे एक थेरम आहे, इम्पॉर्टंट आहे. कारण ते ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ओके. आणि ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलेलं असल्यामुळे हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहे. आता काय सांगतं इथे थेरम, काय सांगतं बघा आपल्याला. तर थेरम काय सांगतं, द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू द कॉंग्रंट आर्क्स ऑफ अ सर्कल आर कॉंग्रंट. काय कळलं नसेल, बरोबर. आपण तुकडे तुकडे करूया. काय म्हटलंय त्यांनी की टू द, बघा कॉर्ड्स आपल्याला दिलेले आहेत. ओके. कोणाला दिलेले आहेत रे, करस्पॉन्डिंग आर्क्सला. ओके. काय दिले आहेत, कॉंग्रंट आर्क्स. आर्क्स कसे आहेत, कॉंग्रंट आहेत. फॉर एक्झाम्पल इथे एक आर्क दिलेली आहे तुम्हाला AC आणि इकडे एक आर्क दिलेली आहे DE. या दोन आर्क्स काय आहेत म्हणाले, कॉंग्रंट आहे. आणि जर या आर्क्स कॉंग्रंट असतील, त्यांचं काय म्हणणं आहे, जर या आर्क्स कॉंग्रंट असतील तर प्रूव्ह करा की त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स आहेत या पण काय असतील, कॉंग्रंट असतील. आता मला सांगा या आर्क्स कशामुळे निर्माण झाले तिथे, तर आर्क या कॉर्डमुळे निर्माण झाली, बरोबर. कॉर्ड AC जीवा AC आणि कॉर्ड DE म्हणजे जीवा DE यांच्यामुळे काय फॉर्म झाल्यात, या कॉर्ड्स तयार झालेल्या आहेत. येस ऑर नो, येस. मग आता ह्या आर्क्स ज्या तयार झालेल्या आहेत कॉर्डमुळे, ह्या कॉंग्रंट आहेत, ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत, ह्या काय आहेत, कॉंग्रंट आहेत. आणि आपल्याला काय कॉंग्रंट दाखवायचंय की ह्या ज्या कॉर्ड्स आहेत ह्या कॉंग्रंट दाखवायच्या. आता पहिला मुद्दा, आता आपण शिकलो होतो, काय शिकलो होतो आपण, की जर ह्या आर्क्स यांचं मेजरमेंट, आपण मेजर आहेत की मायनर आर्क्स आहेत, या मायनर आर्क आहेत. मग मायनर आर्कचं मेजरमेंट कोणाच्या इक्वल असतं, सेंट्रल अँगलच्या इक्वल असतं. कोणाच्या इक्वल असतं, सेंट्रल अँगलच्या. बघा मग या AC चा सेंट्रल अँगल कोणता आहे, ABC. हा सेंट्रल अँगल आहे, बरोबर. मग हा जर ही आर्क जर 70 डिग्रीची असेल तर ही आर्क पण कितीची असायला पाहिजे, बरोबर, कारण या दोन्ही कॉंग्रंट आहेत. मग हा अँगल आणि हा अँगल पण काय असायला पाहिजे, 70 डिग्रीचा असायला पाहिजे, म्हणजे कॉंग्रंट असायला पाहिजे. ठीक आहे, पहिला मुद्दा कळाला तुम्हाला, ह्या कॉंग्रंट आहे. आता बघा हा सर्कल आहे का सर्कल, हा सर्कलचा सेंटर आहे. सेंटर मधून ही BA काय आहे, रेडियस. BC काय आहे, BD काय आहे आणि BE काय आहे. एकाच सर्कलच्या सगळ्या रेडियस आहेत का, मग जर एकाच सर्कलच्या सगळ्या रेडियस आहेत तर त्या कॉंग्रंट असतील का, कॉंग्रंट असतील. मग आता इथे तुम्हाला दोन ट्रायंगल्स मिळतात का, बघा हा एक ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल्स मिळतात का तुम्हाला, बरोबर. आता बघा या ABC ट्रायंगलची ही साइड आणि या BDE या ट्रायंगलची ही साइड, या दोन साइड कॉंग्रंट आहेत का, कारण एकाच सर्कलच्या रेडियस आहेत. आताच आपण बघितलं की हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रंट आहे, कारण का करस्पॉन्डिंग आर्कचा सेंट्रल अँगल आहे. या करस्पॉन्डिंग आर्क्स कॉंग्रंट आहेत तर ह्याच्या समोरचा अँगल पण काय असेल, सेंट्रल अँगल कॉंग्रंट असतील, बरोबर. त्याच्यानंतर ही बघा ही साइड आणि ही साइड कॉंग्रंट आहे का, येस. कारण का, कारण ही पण सर्कलची रेडियस आहे, ही पण सर्कलची रेडियस आहे. दॅट्स वाय बघा साइड अँगल साइड टेस्टने हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रंट झाले का, येस. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, जर ही साइड या साइडला कॉंग्रंट आहे, करेक्ट, करेक्ट आहे का, त्याच्यानंतर ही साइड या साइडला कॉंग्रंट आहे, बरोबर. दोन ट्रायंगल्स कॉंग्रंट दाखवलेत आपण ऑलरेडी, दोन ट्रायंगल्स कॉंग्रंट झालेले आहेत. मग आता उरली कोणती साइड रे, मग ही साइड या साइडला कॉंग्रंट असेल का, झालं प्रूफ. आपल्याला तेच तर प्रूफ करायचंय की ज्या आर्क्स कॉंग्रंट आहेत, ही आर्क आणि ही आर्क कॉंग्रंट आहे. सो ती ज्याच्यामुळे तयार झाली, कोणामुळे तयार झाली, ह्या कॉर्डमुळे आणि ह्या कॉर्डमुळे तयार झाली. सो हे दोन कॉर्ड्स कॉंग्रंट आहेत, हे आपल्याला प्रूफ करायचं होतं आणि आपण ते प्रूफ केलेलं आहे. ठीक आहे, फक्त ही ऍक्टिव्हिटी फिल इन द ब्लँक्सच्या फॉर्म मध्ये, सो ऍक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायची, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. सो आपण त्याला स्टार देऊया, आणखी एक स्टार घेऊन टाक, चला. ओके, आणि स्टार्ट करूया ऍक्टिव्हिटीला. ठीक आहे, गिवन काय म्हटलं, इन अ सर्कल विथ सेंटर बी. सर्कलचा सेंटर काय बी आहे, ओके. आणि आर्क APC कॉंग्रंट आहे कोणाला, DQE ला. बघा APC कोणाला कॉंग्रंट आहे,
DQE ला कॉन्ग्रंट आहे असं ऑलरेडी म्हटलंय. सो असं जर असेल तर याच्या समोरचा सेंट्रल अँगल आणि ह्या आर्कच्या समोरचा सेंट्रल अँगल सुद्धा काय असेल, कॉन्ग्रंट असेल. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आपल्याला प्रूफ काय करायचंय, आपल्याला प्रूफ करायचंय की कॉर्ड AC कॉन्ग्रंट टू DE. बघा कॉर्ड AC कॉन्ग्रंट टू कॉर्ड DE हे आपल्याला प्रूफ करायचंय. फिल इन द ब्लँक्स दिलेत, हे प्रूफ करूया. मग दोन ट्रायंगल्स घेऊया ऍज युजल. सर मी पहिला ट्रायंगल कोणता घेतो, ABC. हा एक ट्रायंगल, इन अ ट्रायंगल ABC. आणि दुसरा कोणता आहे, DBE. या दोन ट्रायंगल्स मध्ये, किंवा कलर चेंज करूया आपण, DBE हे दोन ट्रायंगल्स घेतले आपण. ठीक आहे. आता पहिला पॉइंट काय लिहायचा आहे तुम्ही, की AB ही रेडियस आहे आणि BD ही सुद्धा काय आहे, रेडियस आहे. सो AB कोणाला कॉन्ग्रंट असेल रे, DB ला. लिहिलंय का, साइड AB कॉन्ग्रंट टू साइड DB. रिझन काय लिहिणार याचं, बरोबर, रेडियस नाही लिहिणार, दोन आहेत ना, म्हणून काय लिहिणार, रेडाय ऑफ सेम सर्कल. एकाच सर्कलच्या काय आहेत त्या दोन रेडियस आहेत, एकाच सर्कलच्या काय आहेत रेडियस, रेडाय ऑफ सेम सर्कल. ओके. सेकंड पॉइंट अगेन साइडचाच घेतलाय त्यांनी, सेकंड पॉइंट सुद्धा काय साइडचाच आहे. मग परत साइड घेऊया आपण. बघा ही साइड कोणाला कॉन्ग्रंट असेल, या साइडला, बरोबर, BC कॉन्ग्रंट टू BE, साइड BC कॉन्ग्रंट टू साइड BE. अगेन रिझन काय देणार, तेच, रेडाय ऑफ सेम सर्कल, एकाच सर्कलच्या दोन रेडियस आहेत त्या. आणि फायनली आता राहिला तो मुद्दा आपला अँगलचा. अँगल दाखवूया आपण, की कोणता अँगल, ABC. हा अँगल बघा, अँगल ABC कॉन्ग्रंट आहे कोणाला, DBE या अँगलला. कारण का, मेजरमेंट ऑफ कॉन्ग्रंट आर्क, ही आर्क आणि ही आर्क कॉन्ग्रंट आहे, त्याच्यामुळे त्यांच्या समोरचे सेंट्रल अँगल्स पण कसे असतील, कॉन्ग्रंट असतील. बरोबर, झाले मग दोन्ही कॉन्ग्रंट. ओके. आणि मग बघा आता ही साइड, हा अँगल, ही साइड अँगल साइड. मग कोणत्या टेस्टने हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट झाले, ABC कॉन्ग्रुएंट टू DBE. बघा ABC कॉन्ग्रुएंट टू DBE. आणि रिझन काय, साइड अँगल साइड टेस्ट बाय साइड अँगल साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. ओके. आता जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झालेत, ओके, ऍक्च्युअली काय झाले बघा, दोन्ही ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झालेत, आता हे दोन्ही ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झालेत, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झालाय. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय, ते आता एक्झॅक्टली एकमेकांवर मॅच होतील, यस ऑर नो. मग जर हा ट्रायंगल मी असा फोल्ड करून याच्यावर ठेवला, तर बघा ही साइड, हा उचलला असा आणि याच्यावर ठेवला, ही साइड कोणावर मॅच होईल, यावर. ही साइड कोणावर मॅच होईल, याच्यावर. आणि ही उरलेली तिसरी साइड कोणावर मॅच होईल, या साइडवर. म्हणजेच जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील आणि दोन्ही साइड्स जर कॉन्ग्रुएंट असतील, तर अल्टिमेटली तिसरी साइड काय असेल, कॉन्ग्रुएंट असेल. मग तेच लिहिलं आपण, AC कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, DE ला. कॉर्ड AC कॉन्ग्रुएंट टू DE. रिझन काय देणार इथे, बरोबर, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, CSCT. काय लिहिणार, CSCT, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. बरोबर, समजलं का, एकदम इझी. ओके, काही याच्यामध्ये डिफिकल्ट नाहीये. बघा आता याचा आपल्याला कॉन्व्हर्स पण बघायचा आहे. काय बघायचं आहे, कॉन्व्हर्स. ओके, व्यत्यास, मराठीमध्ये त्याला व्यत्यास म्हणतात. आता ऍक्च्युअली आपण काय शिकलोय, आता आपण काय शिकलो, की या थेरम मध्ये काय शिकलो, की जर आर्क्स कॉन्ग्रुएंट असतील, आर्क्स कशा असतील, बरोबर, आर्क्स कॉन्ग्रुएंट होत्या, तर आर्क्स कॉन्ग्रुएंट असल्यामुळे त्याचे कॉर्ड्स, करस्पॉन्डिंग कॉर्ड्स पण कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ओके, करस्पॉन्डिंग कॉर्ड्स पण कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आता आपल्याला काय बघायचं आहे, कॉन्व्हर्स. आता काय बघायचं आहे, कॉन्व्हर्स. मग कॉन्व्हर्स काय सांगतो, की आता काय असणार रे, कॉर्ड्स कसे असणार, कॉन्ग्रुएंट असणार. बरोबर, जर कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क्स पण कशा असणार, कॉन्ग्रुएंट असणार. समजलं का, कॉन्व्हर्स समजला का तुम्हाला.
एकदम सिंपल आहे. आता तर आणखीनच सिंपल झालं ते बघा. अगेन तुम्हाला सांगितलं काय, आता आता कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत. आता त्यांचं काय म्हणणं आहे की ही जी कॉर्ड आहे PQ ती कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, RS ला कॉन्ग्रुएंट आहे. ओके, चला हे त्यांनी गिव्हनच दिले. काय म्हटलंय बघा, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. कोण कॉन्ग्रुएंट आहे, कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत आणि त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग आर्क्स आहेत या कॉन्ग्रुएंट आहेत, हे तुम्ही सिद्ध करा, हे तुम्ही प्रूफ करा की आता कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत बरोबर. आणि मग या कॉर्डच्या अगेन्स्ट जी आर्क आहे ती आर्क काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे, हे तुम्ही प्रूफ करायचंय. आता बघा एक बाजू तर त्यांनी दिलीच ऑलरेडी की PQ साइड आणि RS साइड कॉन्ग्रुएंट आहे बरोबर. आता काय राहिलंय या थेरम मध्ये सांगा मला. बघा ही जी OP रेडियस आहे आणि OR पण रेडियस आहे, म्हणजे ही साइड हिला कॉन्ग्रुएंट आहे. हे त्यांनी दिलंय आपल्याला, PQ कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, RS ला कॉन्ग्रुएंट आहे, हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. आणि वरलं काय रे आता, OQ साइड ही कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, OS ला कॉन्ग्रुएंट आहे, कारण एकाच सर्कलच्या रेडियस आहेत. मग झाले काय, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाला का, कोणत्या टेस्टनुसार, कोणत्या टेस्टनुसार बघा, साइड 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 टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट झालं. आणि मग मला सांगा, जर हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील, सॉरी, जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील, तर मला सांगा की हा जो अँगल आहे POQ आणि हा ट्रायंगल हा अँगल ROS, हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील का, अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. मग जर अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर हा POQ आणि ROS तर सेंट्रल अँगल आहे सर, सेंटर मधून आलेले आहेत, म्हणून त्याच्या समोरची जी आर्क आहे PQ आणि RS सुद्धा काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. जर हे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या समोरची, म्हणजे बघा हा आर्क 70 डिग्री, तर ही पण हा अँगल किती आहे 70 डिग्री, तर हा अँगल पण किती येईल रे सर, हा पण 70 आहे. मग आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं की सेंट्रल अँगलमुळे जी आर्क तयार होते किंवा जी आर्क तयार होते ती आर्क पण किती मेजरमेंटची असते, त्या सेंट्रल अँगलच्या मेजरमेंट इतकी असते. मग हा जर सेंट्रल अँगल 70 डिग्रीचा आहे तर ही आर्क पण कितीची असेल, मग हा जर अँगल 70चा आहे सो ही आर्क पण कितीची असेल, हा जर अँगल 70चा आहे तर ही आर्क पण किती असेल, म्हणजेच PQ आणि RS ही आर्क कॉन्ग्रुएंट झाली का, येस. ओके, एवढं इझी आहे ते, एकदम सोपं आहे. हे दोन्ही थेरम्स आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण याच्यावर क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे, समजलं तुम्हाला. जायचं आपण मग प्रूफ करायला. ठीक आहे, गिवन काय आपल्याला बघा, O इज द सेंटर ऑफ द सर्कल आणि काय दिलेले आहे तुम्हाला, कॉर्ड PQ कॉन्ग्रुएंट आहे कोणाला, RS ला. बघा कॉर्ड PQ कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड RS. आपल्याला काय प्रूफ करायचंय की आर्क PMQ कॉन्ग्रुएंट आहे कोणाला, RNS ला. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, चला मग आपण डिरेक्टली प्रूफ घेऊया. प्रूफ मध्ये काय लिहिणार, सगळ्यात पहिले दोन ट्रायंगल्स घेणार. आपल्याला कोणता ट्रायंगल दिलाय, POQ. इन ट्रायंगल POQ अँड ट्रायंगल, पहिला ट्रायंगल कोणता आहे, POQ हा वाला ट्रायंगल, आणि दुसरा कोणता, ROS हा वाला ट्रायंगल. ROS या दोन ट्रायंगल मध्ये एक एक साइड दाखवा, एक एक साइड घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे, मग लिहा PO साइड, PO कॉन्ग्रुएंट टू साइड कोणाला कॉन्ग्रुएंट असेल, OR ला. ठीक आहे, अजून एक पॉइंट लिहितो मी, ही OQ कोणाला कॉन्ग्रुएंट असेल, OS ला. साइड OQ कॉन्ग्रुएंट टू साइड OS. या दोघांचं रिझन काय, रेडाय ऑफ सेम सर्कल, एकाच सर्कलच्या दोन्ही रेडियस आहेत त्या, म्हणून कॉन्ग्रुएंट आहे. आणि तिसरा मुद्दा तर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, कॉर्ड PQ कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, RS ला. ओके, ही PQ कॉर्ड, पण आता कॉर्ड नका म्हणू, साइड म्हणा, कारण आपण ट्रायंगल घेतले. सो साइड PQ कॉन्ग्रुएंट टू साइड कोणाला,
आर एस ला हे आपल्याला काय केले त्यांनी गिवन आहे, दिलेलं आहे आपल्याला. मग देअरफॉर काय झालं रे, टेल मी काय झालं. देअरफॉर ट्रायंगल कोणता, पीओक्यू इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल कोणता, आर ओ एस. कोणत्या टेस्ट नुसार, एस 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 टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी, किंवा एस 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 टेस्ट पण लिहिलं तरी चालेल. ओके, बाय एस 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 टेस्ट. मग आता मला सांगा, जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील, दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे अँगल पण कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे. हा वाला अँगल, हा वाला अँगल. ओके, पीओक्यू हा अँगल देअरफॉर अँगल पीओक्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, कोणत्या अँगलला रे, आर ओ एस. कोणत्या अँगलला, रिझन काय देणार, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, सीएसीटी. बरोबर, दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट. आता अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे तर त्याच्या फ्रंटला असलेल्या आर्क सुद्धा काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. सो डिरेक्टली आपण आन्सर लिहूया, आर्क. कोणती आर्क रे, हे बघा, ह्या सेंट्रल अँगलच्या समोरची आर्क कोणती, पीएमक्यू. पीएमक्यू कॉन्ग्रुएंट असेल कोणाला, आर्क. बघा, ह्या आर ओ एस च्या समोरची आर्क कोणती आहे, आर एन एस. कोणती आर्क, आर एन एस. रिझन काय देणार आपण, करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रुएंट सेंट्रल अँगल. सेंट्रल की सेंटर अँगल, सेंटर अँगल. ओके, हेच प्रूफ, हेच तर प्रूफ करायचं होतं आपल्याला. समजलं का, समजलं, हे लिहा इथे, हेन्स प्रूफ. एवढं इझी आहे, काही डिफिकल्ट नाहीये. ओके, समजलं, याच्यात काही शंका आहे, बघा एकदा. फक्त थेरम लक्षात ठेवा, काय की जर आर्क्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतात, किंवा जर कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांनी इन्स्क्राईब केलेल्या आर्क्स कॉन्ग्रुएंट असणार. ओके, आलं लक्षामध्ये, एकदम सोपं आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. मग चला जाऊ पुढे. मग आता डिरेक्टली स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये. काय दिले इन फिगर 3.37, 3.37 फिगर दिले. पॉइंट जी डी ई एफ. बघा कोणकोणते पॉइंट दिलेत आपल्याला, बघा, जी डी ई आणि एफ. दीज आर द कॉनसायक्लिक पॉइंट्स. कोणते पॉइंट्स आहेत रे, कॉनसायक्लिक पॉइंट्स. व्हॉट डू यू मीन बाय कॉनसायक्लिक पॉइंट्स, कॉनसायक्लिक मीन्स ऑन द सर्कल. कशावर आहेत, ऑन द सर्कलवर आहेत. ओके, त्या सर्कलवर आहेत ते सगळे, कशावर आहेत, सर्कलवर आहेत. ओके, कॉनसायक्लिक पॉइंट्स आहेत ऑफ ए सर्कल विथ सेंटर सी. ज्या सर्कलचा सेंटर काय दिलेला आहे तुम्हाला, सी दिलेला आहे. आता काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, काय दिलेली आहे, अँगल ECF इज इक्वल टू 70 डिग्री. वेर इज ECF, हा अँगल दिलेला आहे बघा, ECF हा अँगल किती दिलेला आहे, 70 डिग्री. ओके, मेजरमेंट ऑफ आर्क DGF, वेर इज डी जी आणि एफ. ही आर्क दिली बघा, इथे आर्क शब्द आहे, इथे अँगल आहे. ओके, सो व्यवस्थित लक्ष देऊन बघा. मेजरमेंट ऑफ आर्क काय दिले, DGF. याचं मेजरमेंट किती दिले तुम्हाला, 200 डिग्री. किती दिले, 200 डिग्री. सो मेजरमेंट ऑफ आर्क आपल्याला DE फाइंड आउट करायचंय. काय फाइंड आउट करायचंय बघा, DE ही आर्क, आणि मेजरमेंट ऑफ आर्क DEF. व्हेर इज DE आणि F, ही वाली आर्क काढायची. समजतंय तुम्हाला, ऑल ऑफ यू अंडरस्टूड. काय करायचंय आपल्याला, एकदम सोपा प्रश्न आहे. सिमिलरली मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. पहिले तर आपण चेकआउट करूया की कसं आपण लिहिणार आहोत. आता मला सांगा, हा सेंट्रल अँगल आहे, हा 70 डिग्रीचा आहे, म्हणजे ही EF आर्क किती डिग्रीची झाली, 70. आपल्याला काय विचारलंय, DE विचारलंय. DE
ओके, सो डीई कसं काढणार आपण कसं काढणार, 360 मधनं आपण हे पण मायनस करू आणि हे पण मायनस करून टाकू. पूर्ण सर्कल किती डिग्रीचं असतं, 360. ओके, आणि या 360 मधनं जर मी हे एवढं मायनस करून टाकलं, हा तुमचा डी पॉइंट आहे आणि हा ई पॉइंट आहे. जर एवढं मी मायनस केलं तर सॉरी एवढं मायनस केलं, केवढं मायनस केलं, एवढं मायनस केलं तर तुम्हाला काय मिळेल, डीई मिळेल ना. बघा हे मायनस करून टाकू आपण, केलं मायनस 360 मधनं, सो काय मिळालं तुम्हाला, डीई. ओके, मग आता तुम्हाला डीई माहितीये, तुम्हाला ईएफ माहितीये. बघा चला कॅल्क्युलेटर्स करूया. 200 आणि 70 किती झाले, 270. 270 मधनं 360 मायनस करा, किती उरले, 90. बरोबर बरोबर, 90 डिग्री. किती उरले, 90 डिग्री. म्हणजे ही डीई किती झाली तुमची, 90 डिग्री. आता तुम्हाला विचारले डीईएफ, मग तुम्ही काय करणार, डीई प्लस ईएफ करा. 1970 160. ओके, समजतंय, नाही समजलं, बरं ठीक आहे, परत एकदा बघू. समजलं नाही तर सांगायचं, तसं नाही समजलं असं. आता डायरेक्टली लिहूया, मग कळेल तुला. चला, गिवन मध्ये काय लिहिणार आहेत, जे दिलेले ते लिहायचं. गिवन लिहायला विसरायचं नाही, अर्धा मार्क फुकटचा आहे, घेऊन टाकायचा. फिगर काढायची, गिवन लिहायचं, काय दिलेले क्लिअर तेच लिहायचं बघून बघून. पॉइंट जी डी ई एफ आर कॉनसायक्लिक पॉइंट्स, आर कॉनसायक्लिक पॉइंट्स ऑफ सर्कल विथ सेंटर सी. सर्कलचं सेंटर काय, सी आहे. ओके ठीक आहे, आणखी काय काय दिलंय, अँगल दिलाय बघा. ईसीएफ किती आहे, ईसीएफ इज इक्वल टू 70 डिग्री, कॉमा मेजरमेंट ऑफ आर्क दिलंय तुम्हाला कोणतं, डीजीएफ. डीजीएफ इज इक्वल टू किती, 200 डिग्री. ओके, आणि हे टू फाइंड मध्ये टाका, टू फाइंड. ओके, काय फाइंड आउट करायचंय, मेजरमेंट ऑफ आर्क डीई इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि मेजरमेंट ऑफ आर्क डीई एफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, चला हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, मेजरमेंट ऑफ आर्क डीई आणि मेजरमेंट ऑफ आर्क डीई एफ. ठीक आहे, आता पहिले तर तुम्हाला हा सेंट्रल अँगल दिलेला आहे, कोणता, ECF. याच्यावरनं आपण लिहूया. सोल्युशन, we know angle ECF, okay, is congruent to measurement of arc EF. बरोबर, कॉन्ग्रुएंट असेल. अँगल ECF कोणाला कॉन्ग्रुएंट असेल, EF ला. रिझन काय देणार, करस्पॉन्डिंग आर्क ऑफ सेंट्रल अँगल. बरोबर, सेंट्रल अँगलची करस्पॉन्डिंग आर्क आहे आणि ती काय असते, कॉन्ग्रंट असते. म्हणजे सेंट्रल अँगल आणि आर्क काय असते, कॉन्ग्रंट असते. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क EF किती असेल रे, 70 डिग्री. बघा ECF किती आहे, 70 आहे, तर ही आर्क पण किती असेल, 70 डिग्री. ठीक आहे, आता काय काढायचंय तुम्हाला, डीई काढायचंय. आता मी सिंपल भाषेमध्ये काय लिहितो बघा, काय लिहितो मी. आता आपण डायरेक्ट सर्कल कंप्लीट करूया. मेजरमेंट ऑफ आर्क डीई प्लस मेजरमेंट ऑफ आर्क EF, बरोबर, प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DGF. मेजरमेंट ऑफ आर्क DGF इज इक्वल टू 360 डिग्री. बरोबर, 360 डिग्री येईल का, कारण काय रिझन लिहिणार, मेजर
ऑफ सर्कल इज 360 डिग्री. एका सर्कलचं मेजरमेंट किती असतं? 360. आता ज्यांचे मेजरमेंट माहिती आहे ते लिहून टाका. डीईचं माहिती आहे का? नाही सर, मेजरमेंट ऑफ आर्क डीई ऍज इट इज प्लस ईएफचं माहिती आहे का? ईएफ आताच काढलंय आपण बघा. ईएफ किती आले? ईएफ किती आले? 70 डिग्री. सो टाका इथे 70 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ आर्क डीजीएफ. बघा मेजरमेंट ऑफ आर्क डीजीएफ आपल्याला किती दिले? सॉरी, टाका 200 डिग्री इज इक्वल टू किती? 360 डिग्री. ओके. आता 200 प्लस 70, 200 प्लस 70 किती होतील? इथे काय लिहितो मी? देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क डीई प्लस 270 डिग्री इज इक्वल टू काय? 360. हा 270 तिकडे जाऊन काय होईल? मायनस 270. देअरफॉर काय राहील? मेजरमेंट ऑफ आर्क डीई इज इक्वल टू काय? 360 मायनस 270. आणि 360 मधनं 270 गेले, किती उरले? देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क डीई इज इक्वल टू व्हॉट? 90 डिग्री. ओके. मिळाली दुसरी गोष्ट. चला पहिले तर आपण ईएफ काढली 70 डिग्री आणि ही काय काढली? 90 डिग्री. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला? डीईएफ. डीईएफ असे ना? येस, व्हेरी गुड. ओके. आतापर्यंत काय काढलंय आपण? ईएफ किती आली? 70. ही किती आली? 90. आणि ही किती होती? 200. ओके. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? डीईएफ. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क डीईएफ. कसं लिहिता येईल मला डीईएफ? मी असं लिहू का? डीई प्लस ईएफ असं लिहू का? येस. सो मेजरमेंट ऑफ आर्क डीई प्लस मेजरमेंट ऑफ आर्क ईएफ. अंडरस्टूड? समजतोय सगळ्यांना? देअरफॉर 90 डिग्री डीई ची मेजरमेंट आणि ईएफ किती आहे? 70 डिग्री. सो 90 प्लस 70 किती झाले रे? 160 डिग्री. दॅट इज नथिंग बट द मेजरमेंट ऑफ आर्क डीईएफ. ओके. समजतंय का? अशा पद्धतीने जे जे काढायचं होतं ते आपण काढलेले. ओके. काय काय विचारलं होतं आपल्याला? फायनली आन्सर लिहा वाटल्यास. डीई विचारलेलं होतं आणि डीईएफ विचारलं होतं. सो फायनली तुम्ही लिहू शकतात. कसं लिहिणार? लिहा मग. मेजरमेंट ऑफ आर्क कोणती? डीई. डीई आणि ती तुम्ही किती काढली? 90 डिग्री. आणि मेजरमेंट ऑफ आर्क डीईएफ ती किती काढली? 160 डिग्री. मस्तपैकी एक बॉक्स करून टाका त्याला. दॅट्स इट. फायनल. समजलं? फक्त लिखाणे लेंदी आहे पण डिफिकल्ट नाहीये. बघा हा क्वेश्चन आहे. In figure 3.38, triangle QRS is an equilateral triangle. So where is QRS? QRS हा कोणता ट्रायंगल आहे? हा तो फर्स्ट टेल मी व्हॉट डू यू मीन बाय इक्विलॅटरल ट्रायंगल? हा अ ट्रायंगल हुज ऑल साइड्स आर कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट इक्वल, सगळ्या साइड्स कॉन्ग्रंट आहेत. फॉर एक्झाम्पल QR किती असेल? 6. तर RS पण किती असेल? 6. आणि QS पण किती असेल? 6 असेल. ओके. आता मी एक फिगर काढतो, ती कन्सिडर करा, बाकी फिगर नका कन्सिडर करू. मी हा एक सर्कल आहे, दुसरा सर्कल, तिसरा सर्कल. ठीक आहे. मी काय ड्रॉ करतोय ते बघा. ही RS कॉर्ड आहे, ही काय? QR कॉर्ड आहे आणि ही काय? QS कॉर्ड आहे.
ओके, आता आपण कॉर्ड आणि आर्क यांचं रिलेशन असलेलं थेरम आताच बघितलंय. ओके, आपण काय म्हणतोय आता की क्यू आर एस काय आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, कॉर्ड नाहीये, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. म्हणजे ह्या सगळ्या कॉर्ड्स इक्वल आहेत. 6 सेंटीमीटर समजून घ्या, 6 सेंटीमीटर दिलेलं नाहीये, असं समजा. लेटस नो की ते 6 आहे. ओके आहे. आर एस कॉर्ड किती असेल आता? ही क्यू आर कॉर्ड किती आहे आणि ही क्यू एस कॉर्ड पण किती आहे? मग जर ह्या कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहे तर मला असं म्हणता येईल का की आर्क आर एस कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? आर्क क्यू आर ला, आणि क्यू आर पण कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? क्यू एस ला. हे तिन्ही आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत. कशानुसार? थेरम नुसार. आताच बघितलं होतं आपण काय की करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. ज्या करस्पॉन्डिंग आर्क्स असतात, जर तुमच्या कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर त्या कॉर्डमुळे, ह्या कॉर्डमुळे तयार झालेली जी आर्क आहे ही आर्क सुद्धा काय असेल? कॉन्ग्रुएंट असेल. ओके, कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे इक्वल आहेत. मग आता जर असं समजा की, बरं ठीक आहे, समजू नका आता, समजण्यात वेळ चालला जाईल आपला. चला गिवन कडे जाऊ. गिवन काय? जे दिले तेच लिहायचंय आपल्याला. गिवन काय दिलंय? इन ए सर्कल, सेंटर काय दिलेलं नाही ते आपल्याला. ठीक आहे, डायरेक्ट कॉर्ड ट्रायंगल असली. इन ट्रायंगल किंवा ट्रायंगल क्यू आर एस इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे रे? सर दिलेलं आहे, आम्हाला दिलेलं आहे ह्यांनी, आपण लिहून टाकलं ते. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, आणि प्रूव्ह दॅट. सो टू प्रूव्ह लिहा इथे. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आपल्याला? पहिला मुद्दा, आर्क आर एस कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? आर्क क्यू एस ला, आणि ते पण कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? आर्क क्यू आर ला. ठीक आहे, कॉन्ग्रुएंट आहे ते लिहून टाकलं. सॉरी, प्रूफ करायचं ते लिहिलं. आणि हे सेकंड, अर्धा मार्क मिळून गेला मला. किती मिळाले? काय केलं का मी? अर्धा मार्क्स घेतला मी. ठीक आहे, आपल्याला सर प्रूफ करायला लावलंय. प्रूफ करा. प्रूफ लिहा. काय दिले आपल्याला? ट्रायंगल क्यू आर एस इज अन, कोणता ट्रायंगल? इक्विलॅटरल ट्रायंगल. सर आम्हाला प्रॉपर्टी माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगलच्या, ऑल साइड्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट. देअरफॉर मी लिहितो साइड. कोणती साइड रे? क्यू आर पासून स्टार्ट करा. साइड क्यू आर कॉन्ग्रुएंट असेल कोणत्या साइडला? बोला. आर एस. आणि आणखी कोणाला कॉन्ग्रुएंट असेल? क्यू एस ला. असेल का? साइड क्यू एस. रिझन लिहा वाटल्यास तर. ऑल साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल आर इक्वल म्हणा, कॉन्ग्रुएंट म्हणा, किंवा साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल असं लिहिलं असतं तरी पण चाललं असतं. काय? साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे, मग आता साइड्स आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो? कॉर्ड म्हणू शकतो. कॉर्ड म्हणू शकतो. जर मी या दोन साइड्स विसरलो तर ही कॉर्ड आहे, ही कॉर्ड आहे, ही पण कॉर्ड आहे. सो लिहा नाव. मी लिहितो मग देअरफॉर कॉर्ड क्यू आर कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड आर एस कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड क्यू एस. एस ऑर नो? आणि जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या समोरच्या आर्क्स पण कॉन्ग्रुएंट आहे. सो ही जर क्यू आर कॉर्ड आहे तर त्याच्या समोरची आर्क कोणती आहे? क्यू आर. सो आर्क क्यू आर कॉन्ग्रुएंट टू आर्क आर एस च्या अपोजिट कोण आहे? आर एस आर्क कॉन्ग्रुएंट टू आर्क क्यू एस. रिझन काय लिहिणार?
रिझन काय लिहिणार, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, समजलं का? झालं पहिला प्रूफ झाला बघा, पहिला प्रूफ झालाय, पहिला पॉइंट आपला प्रूफ झालाय. आता दुसरा काय, क्यू आर एस आपल्याला किती दाखवायचंय, 240. वेर इज क्यू आर एस, हा क्यू आर आणि एस, ही जी आर्क आहे, ही आर्क आपल्याला किती दाखवायची आहे, 240. ओके, सो मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर एस इज इक्वल टू 240 आपल्याला प्रूफ करायचंय. ठीक आहे, मग आपण काय करूया, आपल्याला माहिती आहे की सगळ्यांचं मेजरमेंट इक्वल आहे. सो मी इथे लिहितो बघा, मेजरमेंट ऑफ आर्क, पहिली आर्क कोणती रे, क्यू आर, यस ऑर नो, इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क आर एस इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क क्यू एस म्हणा किंवा एस क्यू म्हणा, क्यू एस लिहा, इज इक्वल टू एक्स. लेट करूया आपण, लेट म्हणजे मानूया, लेट. बघा, कन्फ्यूज होऊ नका, परत एकदा सांगतो मी, कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत बघा, ही कॉर्ड आणि ही कॉर्ड तिन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. मग ह्या कॉर्डच्या समोरची ही आर्क, या कॉर्डच्या समोरची ही आर्क आणि या कॉर्डच्या समोरची ही आर्क, या तिन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट आहेत याचा अर्थ त्या इक्वल आहेत. इक्वल आहेत म्हणजे त्यांचं मेजरमेंट सेम असेल. मग त्यांचं मेजरमेंट आपण एक्स डिग्री मानलं, मानून घ्या एक्स डिग्री, काय हरकत आहे, करेक्ट, करेक्ट आहे की नाही. ओके, सो आता आपल्याला आपण काय करूया की प्रत्येकाचं मेजरमेंट काढता येईल मग आपल्याला. सो मी असं लिहिलं तर चालेल का बघा, मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर प्लस मेजरमेंट ऑफ आर्क आर एस प्लस मेजरमेंट ऑफ आर्क क्यू एस इज इक्वल टू 360 डिग्री. चालेल का बघा, चेक करा, क्यू आर प्लस आर एस प्लस एस क्यू किंवा क्यू एस यांच्या सगळ्यांचं ऍडिशन किती येईल, कारण काय तयार होतंय, सर्कल तयार होतोय. काय तयार होतंय, मग तुम्ही रिझन लिहू शकतात. काय रिझन लिहू शकतात, मेजरमेंट ऑफ सर्कल किंवा मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री. ओके, आता यांचं मेजरमेंट माहितीये का आपल्याला किती आहे, मानले ना आपण, किती मानले, एक्स. मग क्यू आर किती आहे रे, एक्स डिग्री, आर एस किती आहे, एक्स डिग्री, क्यू एस किती आहे, एक्स डिग्री, इज इक्वल टू किती येते, 360. सो 1x 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 किती झाले, 2x. 3x इज इक्वल टू हाऊ मेनी, 360 डिग्री. 3 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल, therefore x is equal to what, 360 divided by 3. ओके, कटिंग करून टाका, 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि हा 0 ऍज इट इज. सो x इज इक्वल टू किती आलं रे, 120 डिग्री. आलं का, x इज इक्वल टू व्हॉट, 120 डिग्री. म्हणजे हे सगळ्या आर्क्स किती डिग्रीचे आहेत, हा, मग फायनली आन्सर लिहून टाका इथे. therefore measurement of arc QR is equal to measurement of arc RS is equal to measurement of arc QS is equal to X is equal to किती, 120 डिग्री. सगळ्यांचं मेजरमेंट किती आहे, 120 डिग्री. आपल्याला काय प्रूफ करायचंय, हे प्रूफ करायचं होतं का आपल्याला, नाही सर. आता आपण आलेलो आन्सर जवळ, आपल्याला क्यू आर एस काढायचं आहे. काय काढायचं आहे बघा, क्यू आर एस काढायचं आहे. मग क्यू आर एस कोणापासून तयार झालाय रे, क्यू आर प्लस आर एस, क्यू आर प्लस आर एस, येस ऑर नो, येस. मग लिहा फायनल, यू विल गेट द आन्सर. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर एस इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क कोणती रे, क्यू आर प्लस आर एस, क्यू आर प्लस मेजरमेंट ऑफ आर्क आर एस. ठीक आहे, व्हॅल्यूज टाका. देअरफॉर मेजरमेंट टाकून देऊया इकडेच व्हॅल्यू.
क्यू आर किती आहे 120 डिग्री आणि आर एस पण किती आहे 120 डिग्री. 120 प्लस 120 किती झाले 240. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क QRS इज इक्वल टू 240. हेच आपल्याला काय करायचं होतं बघा, चेक करा, प्रूफ करायचं होतं. QRS किती आला मग 240 आला का, इथे काय लिहिणार हेन्स प्रूफ. ठीक आहे. ओके, करेक्ट, परफेक्ट. काय अडचण याच्यामध्ये, कोणाला काही शंका? ठीक आहे. थर्ड आणि लास्ट क्वेश्चन आय थिंक या प्रॅक्टिस सेटचा. ओके, चला लास्ट क्वेश्चन बघूया. इन फिगर 3.39 कॉर्ड AB, वेर इज कॉर्ड AB? बघा ही कॉर्ड AB आहे. ओके, कॉर्ड AB आणि कॉर्ड AB काय आहे, कॉन्ग्रंट आहे CD ला. येस ऑर नो? मग जर ही कॉर्ड आहे तर याच्या समोरची ही आर्क कॉन्ग्रंट असेल आणि ही याला कॉन्ग्रंट असेल. येस, एवढं तर माहिती झालं. या माहितीवरनं आपल्याला काय प्रूफ करायचंय, AC इज इक्वल टू BD. आर्क AC कोणाच्या इक्वल आहे BDच्या. आता बघा, आपण थोडक्यात एकदम शॉर्टकट मध्ये प्रूफ करू, मग डिटेल मध्ये लिहू. आता मला सांगा, ही कॉर्ड ही कॉर्ड आहे तर त्याच्या समोरची ही आर्क कॉन्ग्रंट आहे. कोणती रे आर्क ACB. बरोबर. कोणती कॉर्ड घेतली होती आपण, AB कॉर्ड. दुसरी कॉर्ड कोणती आहे CD कॉर्ड. CD कॉर्ड, मग त्याच्या समोर कोणती आर्क आहे CBD बेलापूर. बरोबर, CBD बेलापूरला जा मग. ठीक आहे. आणि काय म्हटलंय की कॉर्ड AB ही कॉन्ग्रंट आहे कोणाला, CD ला. AB कॉन्ग्रंट आहे CD ला, मग ह्या पण आर्क्स कॉन्ग्रंट असतील. येस, पण ACB कोणापासून तयार झाली आहे बघा, AC प्लस CB. AC प्लस कॉन्ग्रंट आहे म्हणजे इक्वल असतील. आणि CBD बेलापूर कशी तयार झाली, CB प्लस BD. हा CB इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होईल म्हणजे CB कॅन्सल झालं. काय राहिलं रे, AC इज इक्वल टू हेच तर पाहिजे होतं आपल्याला. झालं बघा 3-4 ओळीमध्ये फक्त. समजलं? ठीक आहे. व्यवस्थित लिहूया. व्यवस्थित लिहिलं तर मार्क आहे, असं लिहिलं तर 0 मार्क. गिवन जे दिलेले ते लिहा. काय दिले तुम्हाला, कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. ठीक आहे. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, आर्क AC कॉन्ग्रुएंट टू आर्क BD हे प्रूफ करायचंय. चला मग प्रूफ घ्या. प्रूफ फर्स्ट ऑफ ऑल लिहा, कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. देअरफॉर AB च्या समोर कोणती आर्क आहे बघा, या AB च्या फ्रंटला कोणती कॉर्ड आहे, सॉरी आर्क. देअरफॉर आर्क ACB कॉन्ग्रुएंट टू आर्क कोणती CBD. आणि रिझन काय लिहिणार, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ congruent chords are congruent. बरोबर. करस्पॉन्डिंग आर्क्स, कोणत्या करस्पॉन्डिंग आर्क्स आहे रे, ही आर्क आणि ही आर्क या कॉन्ग्रंट आर्कच्या, सॉरी कॉर्डच्या. ठीक आहे. कॉन्ग्रंट आहेत म्हणजे काय असतील रे,
सर इक्वल असतील, देअरफॉर आर्क ACB इज इक्वल टू आर्क CBD. आता ACB मला कसं लिहिता येईल, असं पण लिहिता येईल, देअरफॉर आर्क AC प्लस आर्क CB. यस और नो? ACB कसं लिहिता येईल, AC प्लस CB. आणि CBD कसं लिहिता येईल बघा, CBD कसं लिहिता येईल, CB प्लस BD. आर्क CB प्लस आर्क BD. जे जे कट होतंय ते कट करून टाका. CB कट, जे राहिलं ते लिहा, देअरफॉर आर्क AC इज इक्वल टू आर्क BD. पण इथे इक्वल म्हटलंय का कॉन्ग्रुएंट म्हटलंय, मग कॉन्ग्रुएंट दाखवा. इक्वल आहेत म्हणजेच कॉन्ग्रुएंट पण आहेत. देअरफॉर आर्क AC कॉन्ग्रुएंट टू आर्क BD. हेच तर आपल्याला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. हेन्स ठीक आहे. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अवर प्रॅक्टिस सेट. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, जर काही अडचण असेल तर मला लगेच विचारून घ्या लागलीच. काही अडचण आहे